तुम्हाला काय वाटतं का तुमचा जो स्टुडंट आहे तो तुमच्याकडे एवढं काही शिकला? आम्हाला 100% अभिमान आहे. हा प्रगती आहे त्यांची छान आहे. हा त्यांनी फक्त आम्हाला लावून धरावं. गाईज तर वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज सकाळी सकाळी तुम्ही विचार करशाल का तुमचा भाऊ एवढा रेडी होऊन कुठं चाललेला आहे. बघा गाईज, शूज, त्यानंतर पॅन्ट, ते पण बॅगी, हे टी शर्ट तुमच्या होतं. गाईज सकाळी सकाळी आपण चाललेलो आहे आता नाशिक रोडला. तिथून आपण जाणार आहे पाथर्डी फाट्याला. म्हणजे गाईज विषय असा आहे का एक सर आहे, त्या सरांना आज गाडी घ्यायची, ती पण इर्टिगा. तर आज आपण चाललो आहे ती गाडी घेण्यासाठी, कारण ड्रायव्हिंग तुमच्या भावालाच करायची म्हणून, कारण त्या सरांना अजून एवढी गाडी व्यवस्थित नाही म्हणून. तर चला गाईज निघू आता आपण इथून. कमीत कमी ना रेजिमेंटल प्लाझाला पोचून आहे ना मला 1 तास झालेला आहे. हे बघा, हे बिटको आहे आणि हा रेजिमेंटल प्लाझा गाईज. तर इथं पोचून कमीत कमी 1 तास झालेला आहे. पण संदीप भादाने काय अजून आले नाही. कधी येतील काय माहिती. ते मला म्हणे 9:30ला 8:30 पावणे 9ला जायचं. मी बरोबर टाईम आलो, पण ते काही आता कधी येतील काय ती बघू. आले का गाईस, त्यानंतर मग आपण निघणार. गाईस तर फायनली आपण पोहोचलेलो आता मारुती सुझुकीच्या शोरूमला. हे बघा गाईस, आणि ही आहे गाईज संदीप भादाने यांची गाडी. गाईज अजून खूप जण येत आहे, सतीश साहेब ते पण येत आहे. नंतर बघू, त्यांना विचारू आपण नेमकं संदीप भादाने यांनी आज गाडी घेतली तर कसं वाटतंय तुम्हाला सांगा. भादाने साहेब, आज तुम्ही फायनली इर्टिगा घेत आहे. तुमचं खूप दिवसापासून स्वप्न होतं बरोबर. तर कसं वाटतंय तुम्हाला आज इर्टिगा घेऊन राहिले? एकदम छान वाटतं. अजून म्हणजे जे स्वप्न होते ते पूर्ण झालं. हां, तसंच काळे साहेब, आज तुमचे जिगरी मित्र गाडी घेत आहे, कसं वाटतंय? कसं वाटतंय? हां, एक नंबर. 15 वर्ष एका टू व्हीलरवर सोबत फिरणारे आज मित्राने एक इर्टिगा घेतली. खूप बरं वाटतंय. चांगल्या मुहूर्तावर गुरुपुष्प. आणि विजय ठाकूर ठाकूर तर एकदम प्रेमी आहे, एकदम कट्टर दोस्ती आहे दोघांची. हां, काय म्हणणार, त्यांना सगळं चांगली गोष्ट आहे. हां, चांगली गोष्ट आहे. प्रगती करा, अजून प्रगती करा असं म्हणणं आहे. पण तुम्ही कधी घ्या आता त्यांचं झालं, आता काळे साहेबांची आलेली आहे आपली, यांची झाली. साहेब तुम्हाला काय वाटतं का तुमचा जो स्टुडंट आहे तो तुमच्याकडे एवढं काही शिकला? आम्हाला 100% अभिमान आहे. हां प्रगती आहे त्यांची छान आहे. हां. त्यांनी फक्त आम्हाला लावून धरावं. अरे बापरे, त्यांनी आमच्या सिनियर मित्र जावं. नाही कोण अजून. तुम्हाला काय वाटतं? पहिले तर आमचे मित्र आणि बंधू संदीप भादाने यांचं तर आता गाडी घेतल्याबद्दल खूप खूप अभिनंदन. आणि त्यांच्या आनंदामध्ये त्यांनी आम्हाला सहभागी करून घेतलं. त्याबरोबर मनापासून त्यांचे आभारही मानतो. आणि त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये खूप प्रगती करू, बस एवढंच सांगतो. सो गाईस, तर तुम्ही सगळ्यांचं ऐकलंच असेल का संदीप भादाने शेठ आमचे यांनी आज गाडी घेतलेली आहे आणि खूप मोठी प्रगती झालेली आहे. छोटी मोठी नाही, म्हणजे आज 10 ते 12 वर्षापासून यांचं हे स्वप्न होतं गाईज, फायनली आज ते पूर्ण होतं आहे. तर आपण सगळे हार वगैरे पण आणलेले गाईज. तर थोड्याच वेळात आता इथं पूजा वगैरे पण होईल, ते पण तुम्हाला ब्लॉगमध्ये नक्कीच बघायला भेटेल. फक्त ब्लॉग पूर्ण बघा गाईज. तर फायनली आता भादाने साहेबांची गाडी आलेली आहे गाईज. आता आपण गाडी घरी सोडली, कारण तुमच्या भावालाच गाडी चालवायची होती म्हणून. तर त्यांची गाडी सोडली, त्यानंतर 1-1.5 तास इथंच गेला आपला, कारण त्यांना CNG वगैरे पण भरून आणून द्यायची होती. भरून वगैरे आणून दिली. ॲक्च्युली त्यांना गाडी येते, बट एवढी परफेक्ट नाही आहेत म्हणून गाईज आपण गेलो होतो आणायला. तर चला गाईज, आता जाऊ आपण आपल्या घरी, कारण घरी जायचं आहे. घरी जाऊन जेवण करायचं आहे आणि एका कंपनीमध्ये पण जायचं आहे आता आपल्याला. सो गाईस, तर जस्ट नाव आपण आलेलो आहे आत्ताशी घरी. आता खूप भारी वाटतं आहे. आणि त्याच्यात गाईज आपण गेलो होतो गाडी घेण्यासाठी, म्हणजे आपली नव्हती, संदीप भादाने यांची होती. कॉंग्रॅच्युलेशन त्यांना पण, कारण गाडी 1 नंबर आहे, ते पण इर्टिगा गाईज. बट एक विषय वाटला काय माहिती का, त्यांनी ना गाडीचा पडदा असा वर केला, बट जो मागचा व्यक्ती होता, म्हणजे पडद्याचे मागचे जे कष्ट असते ते खूप वेगळे असते. मी स्वतः बघितलं आहे आणि त्याच्यावर मी एक रील पण टाकलेली आहे ऑलरेडी. तर तुम्ही गाईज ती रील पण बघू शकता. तर चला गाईज, आता मी मस्त जेवण करतो, कारण संध्याकाळचे वाजलेले 8
आता काहीच क्षमता नाही करण्याची. बाय बाय, जय महाकाल.